आज सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलाय की शिवसेना पक्षात त्या ठिकाणी आम्ही जाणार आहेत। श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहेत। सगळ्या कार्यकर्त्यांच्या, सगळ्या जीवभाव माणसांच्या ज्या सूचना आहेत त्या पद्धतीनं मला थोडी पार्श्वभूमी सांगायची की नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी लढत असताना सुद्धा जर धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा आपण विचार केला तर एकाही पंचायत समितीमध्ये, नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी आम्हाला यश मिळू शकलं नाही। अनेक सामान्य कार्यकर्ते, अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते सुद्धा या निवडणुकीत अतिशय वाईट पद्धतीने त्या ठिकाणी पराभूत झाले। मी असेन, आमचे सगळे सहकारी असतील, आम्ही 24 तास मधला 24 तास वेळ सामान्य माणसासाठी, सामान्य लोकांसाठी, त्याच्या समस्येसाठी द्यायचं काम आम्ही प्रामाणिकपणे केलंय। आणि याचे साक्षीदार सगळे सर्वसामान्य माणसं आहेत। आपल्या सगळ्याच्या माहितीसाठी आमचा कार्यकर्ता, आम्ही कधी कामात कमी पडलोच नाही, लोकांच्या समस्या सोडवण्यातही आम्ही कधी कमी पडलो नाहीत। पण दुर्दैवानं सत्तेमुळं त्या ठिकाणी आम्हाला या पराभवाला सामोरं जावं लागलं। मला आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगायचं की सामान्य माणसाच्या कामासाठी खरं तर इथं आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून बसलेलो आहेत। सामान्य माणसाच्या अक्षरशः ट्रान्सफॉर्मरला सुद्धा त्या ठिकाणी अडचणी येत होत्या। आज सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलाय की शिवसेना पक्षात त्या ठिकाणी आम्ही जाणार आहेत। श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहेत। याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की आपण बघितलं असेल, ज्या कारणामुळे त्या ठिकाणी मी माझं सार्वजनिक जीवन सुरू केलं की ह्या वाईट वृत्तीची लोक कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी राजकारणाच्या पटलावर राहिली नाहीत पाहिजेत। ती भूमिका आजपर्यंत मी त्या ठिकाणी चोखपणे निभावत आलो। कायदेशीर बाबीवर सुद्धा आम्ही त्याच पद्धतीनं पूर्ण आमच्या कुटुंबानं महाराष्ट्र पोलीस जे तपास करत होते, कळंबोली पोलीस स्टेशन जे तपास करत होते, ते दबावाखाली करतंय आणि इथून आम्हाला न्याय मिळू शकत नाही, म्हणून हा तपास सीबीआय कडे वर्ग करावा अशी मागणी, अशी याचिका हायकोर्टात केल्याच्या नंतर या हत्याकांडाचा तपास त्या ठिकाणी सीबीआय कडे वर्ग झाला। 20 वर्ष अविरतपणे न्यायालयीन प्रक्रिया चालली। फार मोठ्या अपेक्षा आमच्या कुटुंबाला त्या निकालात होत्या, मेरिटवर निकाल येईल अशी अपेक्षा होती। पण दुर्दैवानं जो काही निकाल आला, ज्याच्यामध्ये सन्माननीय न्यायालय म्हणतंय की राजकीय वैमनस्य होतं, तेही मान्य करतंय। कुठल्याही हत्याकांडामध्ये उद्देश, मोटिव्ह फार महत्वाचा असतो, तेही न्यायालय मान्य करतंय। पण दुर्दैवानं कळंबोली पोलीस स्टेशनच्या तपासाला त्या ठिकाणी बेस करून मला वाटतं ज्या पद्धतीचा निकाल आला तो अतिशय दुर्दैवी होता। आणि अशा पद्धतीनं या निकालाचं दुःख, कारण ज्या दिवशी राजेसाहेब गेले त्या दिवशीचं जे दुःख होतं तशाच पद्धतीचं दुःख आमच्या पूर्ण कुटुंबाला काल सहन करावं लागलं। मला वाटतं ह्याच्यामध्ये एक माणूस त्या ठिकाणी सक्षमपणे आमच्या पाठीशी उभा होता आणि त्यांनाही ते पटलेलं नव्हतं। काल
ज्या पद्धतीनं निकाल आला त्याच्या बाबतीत सीएम साहेब, देवेंद्रजी फडणवीस, श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं. त्यांनी अमित शहा साहेबांबरोबरही माझं बोलणं करून दिलं. आम्ही त्यांना इतकीच विनंती केली की साहेब आम्हाला कुणाचा फेवर नको आहे, पण आम्ही जे संघर्ष मागच्या 20 वर्षापासून करतोय, फक्त न्याय मागतोय, तो न्याय आम्हाला मिळवून द्यावा ही आम्ही कळकळीची विनंती त्या ठिकाणी केली.